सरिता अगं चहा देतेस का? हो दे लगेचच येते. एक काम करता का जरा हा. ही लाल आणि पिवळी फुलं जरा अलग अलग करून ठेवा बरं. मला वाटलं चहाच घेऊन आली. आणते ना, पटकन आणते चहा. चला आई बाबा मी अरे सॉरी बाबा आई हॅपी दसरा. वाह, काय संस्कार आले का जे हॅपी दसरा. छान. पाया पडतच होतो ना मी मग पडतच होतो. सुखी राहा. आणि शेवटी काय भावना महत्वाची ना. हो ना. हॅपी दसरा म्हटलं काय, शुभ दसरा म्हटलं काय. बरोबर. चल येऊ मी. तू आता आत्ता जाते का तू ऑफिसला पूजेला? राधिका तर कधीचीच गेली ना ऑफिसला. पूजा पूजा नाही मी जमलं तर नंतर जाईन. मी आता मित्राला भेटायला चाललोय जरा. हा सरिता नक्की मित्रालाच भेटायला चालला ना? सांगत आहे ना तो मित्राईने भेटायला जात आहे म्हणून, मग तिथंच जात असेल ना. हा, चल येतो. बर बर, मी का म्हणत आहे, तू लवकर येशील ना, जेवायला वाट पाहते. ऐक ना, उगीच जेवायला तुम्ही वाट बघू नका. मी जमलं तर येतो, पण थोडं मागे पुढे झालं तुम्ही खोळंबून आलं. चालेल बा, असं नको ना करू. सणासुदीच्या दिवशी असं करतेत का? घरामध्ये जेवायचं असतं. तुमच्या आवडीनिवडीचं केलेले असतात का नाही सारे पदार्थ? ठीक आहे बघ तुम्ही. हा राहिलं ना हे का तू कुर्ता काऊन नाही घातला बरं? याईनी एवढा चांगला कुर्ता आणलाय तुला दसऱ्याच्या दिवशी ना. हे असे कपडे घालायचे का लंपट? चल 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 चल. हे काय वाईट आहेत पण. नाही आता नाही, आज नाही घालायचं. कुर्ता नको. जा ना, तुझ्या बिछाण्यावर ठेवलाय ना, जा जा. हा बाई, सणासुदीच्या दिवशी देखील पाय घरात टिकत नाही. आता तो परत येईपर्यंत त्याची वाट बघत बसा. चहा आणू का तुमच्यासाठी? चहा आणते ना. बघ, सरबत आणू, थंड राहील डोकं आज. चला बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी दसऱ्याच्या निमित्ताने का होईना आपण फॅक्टरीत गेले. येस मॅम. सगळ्या आयुधांची पूजा केली. खरंच बरं झालं. कशाची? आयुध अगं म्हणजे आपण मसाले बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो ना, म्हणजे उखळ आहे किंवा सगळी मशीन्स आहेत, तीच आपली आयुध. ओ येस मॅम. मॅम खूप छान वाटलं आज फॅक्टरीत जाऊन. इव्हन त्या सगळ्या बायका पण खूप हॅपी होत्या. खरं मॅम किती इम्पॉर्टंट असतात ना आपले फेस्टिवल्स. म्हणजे सगळे हॅपी पण होतात आणि त्यानिमित्ताने सगळे एकत्र सुद्धा येतात. अगं आपले हे सगळे सण याचसाठी असतात. दसरा काय, दिवाळी काय, अगदी ख्रिसमस सुद्धा. येस येस. आणि माणसं जोडली की बरं वाटतं ना. मॅम मी इथे उतरते. इथे तुला घरापर्यंत सोडते ना. नाही नाही नको, मी ऑटो घेऊन जाते मॅम. अगं मी मॅम खरंच जाते मी. आपण उद्या ऑफिसमध्ये भेटू. नक्की? हो हो येस मॅम. दादा यहाँ पे छोड़. हाँ लेफ्टला थांबायचे. हा बस. नीट जा. येस मॅम. ओके बाय. टेक केअर. बाय. येऊ दे गॅरीला. आज वाटच लावते त्याची. खूप ओव्हर स्मार्ट समजतो ना स्वतःला. त्याला माहितच नाहीये पण माझी आणि गुड फॉर नथिंगची युनिटी झालीये ते. कुठे आहे यार हा इडियट. त्याच्यावर ना अशी गेम करणार आहोत ना आम्ही, मस्त एकदम शॉकच बसेल त्याला. हॅलो हा गॅरी, कुठे आहेस तू? अगं मी ना, मला जरा उशीर होतो यायला. व्हॉट? मग मी इथे वाट बघते कधीपासून तुझी, का नाही आलाय? व्हॉट या हो सक्सेस काय मीच आहे. अरे मग इथले इथे फोन काय उचलतोस? अगं गंमत केली बच्चा. इतकी छान दिसतेस आणि चिडचिड कसली करतेस तू. छान दिसते. खूप छान दिसतेस. ऐक ना गॅरी, आपण कुठेतरी जाऊया ना. जाऊया ना, त्यात काय मस्तपैकी शॉपिंग करूया. चल तुला कपडे बिपडे घेऊ काहीतरी. कपडे आत्ताच घेतले ना ऑनलाईन. मग काय करायचं? यार मला काहीतरी स्पेशल पाहिजे. एवढा फेस्टिव्ह सीझन आहे. स्पेशल 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 आपण एक काम करू. अरे तुला काहीतरी ज्वेलरी बिलरी घेऊया ना. म्हणजे हा चल गोल्ड ब्रेसलेट घेऊया तुझ्या. गोल्ड? येस. पण गॅरी हो तुझ्याकडे कॅश आहे ना? ए प्लीज बच्चा, डाऊट काय घेतेस माझ्यावर. एकदा तुला कबूल केलं की केलं मी. ओके चल मी कॅब बुक करतो. मस्तपैकी जाऊन तुला गोल्ड ब्रेसलेट घेऊया. गॅरी हो. आपण कुठल्या ज्वेलरी शॉप मध्ये चाललोय? नाही असं काही ठरवलं नाही. आपण बघू ना, जाऊ मार्केटमध्ये जे आवडेल तिथे जाऊया. चल. ओके. काय ग, तूही कॅब बुक करतेस की काय? नाही मी मावशीला सांगत होते मला लेट होईल ना आज. हा ठीक आहे. बर चल, झाली कॅब बुक. येतोय 2 मिनिटात. कोल याय. चल.
शनायाचा मेसेज. गॅरी मला भेटतोय आणि एका ज्वेलर शॉप मध्ये घेऊन चाललाय. शॉपचं नाव मेसेज करते. ओके, मी पोचते. ज्वेलर्स म्हणजे नक्की महागडी खरेदी चालू आहे. वा गृहनाथ सुभेदार, दसऱ्याचं स्वतःच्या आईसाठी स्वतःच्या मुलासाठी काही घ्यावंसं वाटलं नाही तुम्हाला, आणि या शण्यासाठी मात्र खरेदी करून राहिला. बघाच आता मी काय करते ते. मस्त आहे ना. छान आहे ना. आपण तिकडे आधी जाऊया. नाही ऐक ना, मी काय म्हणतो, आपलं आता ठरलंय ना काय घ्यायचंय. ब्रेसलेट घ्यायचं. आपण सरळ ब्रेसलेटच्या काउंटरवर जाऊ, ब्रेसलेट घेऊ आणि निघू. हा कॅरी, हो. आपण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या शोरूम मध्ये आलो ना, मग ऍटलीस्ट मला सगळं बघू दे नाही का. प्लीज प्लीज ऐक प्लीज ना. प्लीज प्लीज प्लीज. हो पण आपण लवकर आठवू. नको ना कॅरी, प्लीज. आपण डायमंड बघूया. हाय, ते पण डायमंड इयरिंग. वाव छान आहे, पण आपण तिकडे बघूया ना ब्रेसलेट. चल चल. हा? ओके. कॅरी, हा हार बघ. वाव, छान हा, छान. मी बघू शकते ना. मला हा हवाय. हो हो म्हणजे बघ ना. बघायला काय प्रॉब्लेम, बघायला काही प्रॉब्लेम नाही ना. दाखव दाखव. वाव, छान आहे. किती प्रिटी आहे. हो. मी हा लावून बघू. लावून. वाव, किती छान दिसतं कॅरी. मला हा हार हवाय. घेऊ ना आपण, नंतर घेऊ ना. आपण पुढच्या वेळेला प्लॅनिंग करून घेऊ. आता आपण ब्रेसलेट घेऊ छोटस. नक्की. हो अरे मस्त का, मी आज प्रॉमिस करून आलो की नाही तुला घेऊन. थँक्यू. ऐक फक्त आपण ना जे आपण ठरवलं तेवढंच घेऊ ना. कॅरी, हे बघ. मला किती सुंदर आहे हा. मी हा ट्राय करू शकते. नाही अगं कशाला उगीच. वाव, केवढा ह्यूज आहे ना. असं हो. छान चमकी आणि म्हणून असं म्हणतो छोटं काहीतरी आपण छोटा घेऊया. नको. हा नको ना. नाही आपण वेगळं घेऊ ना काहीतरी नेक्स्ट. हा जस्ट बघायला छान आहे ते. आपल्याला कुठे आहे लग्नाला तेच आवडलं. वाव, याचं कानातलं पण मस्त आहे. याचं कानातलं ट्राय करू. वाव. वाव, किती क्यूट दिसत आहे. मस्त. मग नुसतं कानातलं तरी घेऊया. नुसतं कानातलं ठेवा. हा सेट घेऊ ना आपण, पण नंतर घेऊ. हा आता आपण ब्रेसलेट आपलं ठरलंय की नाही. हा थँक्यू. मला ह्या बांगड्या दाखवा. कॅरी, हे फक्त 450 रुपीजला आहे. 450 नाही ग, 4 lakhs असेल ते. 4 लाख. यार गोल्ड खूप कॉस्टली आहे यार, पण छान आहे. बरीच आहे, मला आवडतो. मला तो टेम्पल हार दाखवा. मला कधीपासून टेम्पल ज्वेलरी घ्यायची होती कॅरी. आई, आई, आई. हो, आली का वा? झाली का पूजा फॅक्टरी मध्ये? हो आई, झाली पूजा. वाटच पाहत होते. मी काय म्हणून राहिले, चला बरं माझ्या बरोबर बाहेर. आता हो, अहो शॉपिंगला जायचं. चला लवकर. नाही ना, महाजनी, काका काकू, रेवती, गुप्ते, नाना नानी सगळे येणार आहेत का नाही आज? मग ते येतील. मी काय म्हणते आई, अहो आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. दरवर्षी मी अथर्वसाठी काही ना काहीतरी सोनं नाणं घेते. यंदाच्या वर्षी राहूनच गेलं. मला काही सुचून नाही राहिलं. तुम्ही माझ्याबरोबर चला ना, आपण त्याच्यासाठी एक छोटी अंगठी तरी घेऊया. हा चला बरं. नाही ना, छोटी अंगठी वंगठी नको ना. आता लहान आहे का पुट्ट, ते मोठं झालं ना. ते हातामध्ये का घालतात ते पोरी? पण बर, ते घेऊया आपण. आई, ते आपण तिथे जाऊन ठरवूया. तुम्ही आधीच चला. आता नको नको बाई, गुरु येईन ना, बुक करत बिचारा, भुकेला असेल ना. नंतर जाऊया ना आणि आपण. आपण लवकर येऊ घरी. आणि समजा बाकीचे सगळे आले ना, तर बाबा आहेत ना घरी. तुम्ही चला ना लवकर. लवकर कसं का बरं? आई चला ना, चला. चला. हा. तुम्ही चला लवकर. अहो, लक्ष द्या जरा दाराकडे. का माहिती आता त्यांना ऐकलं का नाही त्यांनी. लवकर येऊ ना बाई. हो लवकर येऊया.
अशी कशी विसरली बरं. चला चला चला. जेनी तुला राग नाही आला ना मी तुला डिरेक्टली असं कॉफी प्यायला बोलवलं, तू गेली होतीस फॅक्टरी व्हिजिटला नंतर. नाही मी फॅक्टरीमधून घरीच चालले होते. मग कशी झाली फॅक्टरी व्हिजिट? व्हेरी नाईस. मॅम इतक्या हॅपी होत्या आणि सगळ्या बायकांना भेटल्या. एवढ्या बिझी स्केड्यूल मधून त्यांनी वेळ काढला. म्हणजे आधी आम्ही फॅक्टरीत नाही गेलो, ते जिथे मॅमनी सुरुवात केली तिथे आधी आम्ही गेलो आणि तिथून मग फॅक्टरीत गेलो, पूजा केली. तर मल्टीटास्कर आहेत. कधी कधी असं इन्स्पायर करतात ना मॅम. येस, पण फ्रँकली स्पीकिंग इवन यू कॅन डू दिस. म्हणजे तुला काहीतरी केलंच पाहिजे असं. मी हो. काहीतरीच काय सर. हा? आनंद टू रिमेंबर. नाही पण खरंच म्हणजे बघ तुझं इंटेलिजन्स, तुझं एक्सपिरियन्स बघून मला असं वाटतं की यू शुड डू इट. रादर यू ऑब्व्हियसली कॅन डू इट. छोटंसं का होईना पण काहीतरी स्वतःचा बिझनेस केलंच पाहिजे. मी अजून एवढा विचार केला नाहीये. मग कर ना विचार. बघू नंतर. मला ना हे फेस्टिवल्स अँड ऑल मला खूप आवडतं. हो, खूप. म्हणजे हे नवरात्री फेस्टिवल आवडतं तुला? या अरे गुजराती फेस्टिवल असेल तरी तुला म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही की गुजराती फेस्टिवल आहे? नाही मला आवडतं सगळे इंडियन फेस्टिवल्स आवडतात. अरे वा, मला पण सगळे इंडियन फेस्टिवल आवडतात. म्हणजे इनफॅक्ट तुला जशी नवरात्री आवडतं ना तसं मला क्रिसमस खूप आवडतं. सिरियसली यू लाईक क्रिसमस? आय लव्ह क्रिसमस. मला ते जे काही वाईन केक वगैरे तेव्हा देतात ना, आय जस्ट लव्ह इट. पण आता इथे मुंबईमध्ये कसं बघ ना, सगळं खूप एकटं करावं लागतं फेस्टिवल. तसं नागपूर सारखं किंवा असं ती गंमत वेगळी असते. सर काय झालं? तो काय तो सर मी पाहिली होती गाडी. मी बघितलं. पण त्याने नाही पाहिली. सर ठीक आहे, ओके. तू आतमध्ये चाल, मी बाहेर चालतो. हा ठीक आणि आहे. आजपासून जेव्हा केव्हा आपण भेटणार ना तू आतमध्ये चालायचं, मी परमनंट फॉर एव्हर बाहेर चालणार. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू काय त्यात. नाही सर तुम्ही खूप केअरिंग आहात सर. अरे काहीतरी झालं असतं रे तुला. काय असं? सर तुमची जी कोणी वाईफ असेल ना खूप लकी असणार हा. खूप लकी. तुला बघून मला पण असंच वाटतं. तुझ्या बाबतीत तुझा जो कोणी लाईफ पार्टनर असेल तो खरंच खूप लकी असेल. ऑटो घेते. जातेस तू? मी शॉपिंगला चाललोय एकटा. फेस्टिवल आहे ना, सो एकटाच चाललोय मी. तुला यायचं असेल तर मग फेस्टिवल सेलिब्रेट करू आपण एकत्र. हा म्हणजे तुला प्रॉब्लेम नसेल तर मग आपण नंतर डिनर वगैरे पण करू. सॉरी मी घाबरले. 1 मिनिट. का घाबरलं? मी नाही तसं काही. काय ते मला वाटलं तुम्ही मला दांडियासाठी बोलत आहे. ओ शेट. हा नाही दांड्या नाही असं म्हणजे फेस्टिवल सेलिब्रेट. नॉट अ बॅड आयडिया. आपण ऍक्च्युली शॉपिंग करायला जाऊ, मग दांड्या खायला जाऊ आणि मग डिनरला जाऊ. खरंच खूप मजा येणार. आणि मला येतं. मी शिकवतो तुला असं कसं 1 2 3 4 आणि 5. आय फील रिअली ऑकवर्ड. दांडिया वगैरे. एक काम कर ना, आपण फक्त शॉपिंग आणि डिनर असं केलं तर फेस्टिवल तरी सेलिब्रेट करू एकत्र. काय आपण एकटे जाऊन करणार? वी जस्ट स्पोक अबाउट इट. दीक्षा तू खरंच जातेस का? सर डिनरला जायचं ना? अच्छा आपण जातो एकत्र हा शॉपिंगला नंतर डिनरला. हा म्हणजे चला. चलो भैया डिनर के लिए. मतलब शॉपिंग बताते आपको. चलो चलो. वाव, ही बघ यारी, किती cute. मॅडम ते गळ्यातलं आहे. ओ, थांबा. पाच काय चाललंय? अर्धा तास जर तू अजून काहीच सिलेक्ट नाही केलेलं, पटकन एक ब्रेसलेट सिलेक्ट करायचं ना, किती वेळ घालवतेस? बरं ठीक आहे, आता आपण ब्रेसलेट बघूया. ओके, किती वेळ लागेल सांग मग. 15 मिनिट्स मॅक्स. 15. आय प्रॉमिस प्लीज. बघ यातलं कुठलं आवडतंय तुला? हे छान आहे पण इतकं छान नाहीये. छान आहे, सगळे छान आहेत. कुठलं तरी एक छान सिलेक्ट कर ना. हा नाही मला नको. गॅरी हात दे. अगं मला कशाला आता तुला? इकडे बघ. हे ठीक आहे, इतकं भारी नाहीये. दुसरं हा हे आहे. हे किती क्यूट आहे. कसं त्याच्यावर हार्ट्स आहे. बघू थांब. फिरव हात फिरव.
हे किती प्रिटी आहे. मस्त दिसतंय. सगळं हार्ट तुझ्या- आपले हार्ट. मग हे घ्यायचंय का? हे घेऊन टाक. हा. थांब थांब, हे पण एक आहे. एक मिनिट, हात दे. हे बघ, हे जरा छान आहे आणि क्यूट आहे, असं सिम्पल आहे. मग हे घ्यायचंय का? पण आय एम कन्फ्युज. हे पण क्यूट आहे, हे पण क्यूट आहे. कन्फ्युज काय याच्यामध्ये? हे बघ, हे दोन यातलं कुठलं तरी एक घे. तू सांग, तुला कुठलं आवडलंय? मला हा हे 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 छान. हा, हे घेऊया. हा घे. ओके, उत्तम. आता मला हे ट्राय करायला द्या ना. अरे वा, उत्तम, मस्त. लिहून टाका. हा, छान आहे, छान आहे. छान छान. देऊन टाका. ऍक्च्युली हे मला थोडं मोठं होत आहे. मिळेल ना मॅडम साईज करून. हा उत्तम. मग आम्हाला छोटं करून द्या ना ते. पण पहिलं बिलिंग करावं लागेल. बिलिंग कुठे आहे? तिकडे. बिलिंग त्या साईडला आहे. बरं, फक्त मला सांगा किती वेळ लागेल अंदाजे? अर्धा तास लागेल. अर्धा तास. काय यार यारी, तुम्ही नीट करा. अर्धा तास घ्या तुमचा. तुम्ही नीट करून द्या. माझं ब्रेसलेट खराब नको व्हायला. नाही तसं नाही, जरा लवकर करा. मी आलो, मी बिलिंग करून आलो. लवकर. हा. थँक्यू. मस्त वेलकम. मी नेक्स्ट टाइम तो हार नक्की घेऊन जाईल. I promise. बुक करू का मॅडम तुमच्यासाठी? नाही, ठीक आहे. थोडं मोठं झाल्यावर हो ना. असेल का? नाही हो आई. घेऊया का आपण काही? हो, घेऊया का? सोनं चांदी तर खूपच दिसत आहे इथं तर. कुठे जाऊया पहिल्यांदा? काय? का घेऊया? सोनं चांदी का घेऊया सगळ्यासाठी? आई तुम्हीच ठरवा ना ते. ऐवेळी तू सांग ना ग, का करायचं ते? इथे तर सगळे हारच दिसत आहे. अथर्वसाठी आपण छोटस काहीतरी घेऊया ना. हो, चालेल चांदीचं घेऊया का? चालेल चालेल. बर, चांदीचं कुठं आहे? आई या बाजूला, आई इथे बघूया आपण जरा. हो, आले. यार, फूड फॉर नथिंग ऑरेंज आंटीला घेऊन आलीये. काय? ही काय बघायला गेली यार? कुठे गेली यार ही आता? फोनही नाही उचलत. नाही नाही, तिथे पाहूया ना जरासं. हो चालेल. महाग पडत पण चालतंय का? अथर्वासाठी घ्यायला काहीच हरकत नाही. चल काहीच पाहू. नाही. आपण इथे या बाजूला नाही, या बघायचं बाजूला पाहू ना, या बाजूला, या बाजूला पहा बरं. बरं. हा? दिसत आहे ना इथे चांगलं. आमच्या आहेत. ते हातातलं असतं का नाहीये? यार या दोघी काय करताय तिथे आणि शनाया कुठे गेली? आई तुम्हीच बघा ना. हा, पाहते बरं. हे छान आहे, हे बारीक आहे ना. आई तुम्हीच बघा ना. हा, पाहते बरं. हे छान आहे, हे बारीक आहे ना. तुम्ही इथे? अरे राधिका, तू इथे कशी काय? सरप्राईज. अजून एक सरप्राईज आहे. आई येत वरती, बोलवतात तुम्हाला. नाही या ना. नाही नाही, चला, चला, माझा चला. फोन फक्त. अहो चला या. आई आई बघा तरी कोण आहे. आई गुरु, तू इथे कसा वा? एक मिनिट. हॅलो मिस्टर मेहता, मी जरा अडकलोय. म्हणजे माझी आई आणि मिसेस भेटल्यात मला, तर आता मला नाही भेटता येणार तुम्हाला. शट अप. तुला माहित नव्हतं का त्या दोघी इथे येणार आहेत ते? नाही ना, त्यामुळे आता आपली मीटिंग नाहीच होऊ शकत. तर तुम्ही असं करा, तुम्ही घरी जा. नाही, मी आता तिथे येते. मला माझं ब्रेसलेट हवंय. नाही आता नाहीच भेटू शकत ना मी. हा, सो आपण नंतर कधीतरी प्लॅन करूया. आपण आता तुम्ही घरी जा. हा, बाय बाय. हा, यारी. गुरु, तू इथं कसा का? ते हो आई, दसरा आहे, पुढे दिवाळी आहे, काहीतरी खरेदी करायची असते. असं होय. कोणासाठी? हा? कोणासाठी? सरप्राईज. का सरप्राईज? सांग ना, कोणासाठी? आई अहो तुमच्यासाठीच असेल ना. का माझ्यासाठी असेल का? राधिकासाठी असेल ना? मस्त घसघशीत मंगळसूत्र घे बरं यासाठी. सर, हे तुमचं ब्रेसलेट. ब्रेसलेट? का म्हणतो ब्रेसलेट घेतलंय का? कोणासाठी? राधिकासाठी घेतला ना मग तू? पाहू बरं कसं आहे ते. हाय बाई, किती सुरेख आहे हो ब्रेसलेट.
खूपच छान आहे सुन आई, ते तर खूपच छोटे आहे ना, यात तर राधिकाचा हातच जाणार नाही. कोणासाठी घेतलं तू? कोणासाठी? अथर्वसाठी. अथर्वसाठी घेतलंय ब्रेसलेट.